हाय एव्हरीवन. दौंड तालुक्यामधील भीमा नदीकाठी वसलेलं एक आमचं छोटंसं गाव आहे आणि या गावची आज यात्रा आहे. गाव भलेही छोटं असे नका, पण गावचा उत्सव हा खूप मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. गावचे जे पुजारी आहेत ते मस्त अशी देवांची पहाटे उठून पूजा वगैरे करून घेतात. त्यांचं रोजचंच हे नेहमीचंच काम असतं. बट आज एक विशेष पूजा केली जाते, कारण दह्यादुधाने स्नान घालून मस्त असं भैरवनाथाची वगैरे पूजा अर्चा केली जाते. त्याचबरोबर मारुतीलाही आज खूप मान दिला जातो, त्याचीही पूजा अर्चा करून घेतली जाते. गावामध्ये जे स्टार्टिंग ते देवाच्या मंदिरापर्यंत असं पूर्ण लाईटिंग वगैरे करून घेतलं जातं. त्यामुळे खरंच गाव आणि मंदिर खरंच खूप सुंदर दिसत होतं. तर यात्रे दिवशी अशी गावामध्ये पहाटे भजन वगैरे चालू होतं. त्यानंतर भैरवनाथाची पूजा वगैरे करून त्यांना मस्त असा अलंकार वगैरे, ड्रेस, हार वगैरे घालण्यात आला होता. त्यामुळे देवाचं रूप अजूनच खुलून दिसत होतं आणि मंदिरामध्ये फुलांचं पूर्ण डेकोरेशन केल्यामुळे मंदिरही खूप सुंदर दिसत होते. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी गावामध्ये खूप मोठ्या प्रमाणात पाळणे वगैरे आले होते आणि याच यात्रेसाठी मला जायचं होतं, म्हणून मी पहाटे लवकर उठले. आणि थंडीही खूप होती, धुकंही पडलेलं, पण आपला जो उत्साह असतो ना जाण्याचा, त्यामुळे कामाला जितकी एनर्जी आणि गती आलेली असते ना, आपल्याला जायचं म्हटलं की प्रत्येक गोष्ट ही फास्ट करूनच आपण जायचं प्रयत्न करत असतो. तर अनन्या आणि तिचे पप्पा आज येणार नव्हते, ते संध्याकाळी येणार होते, कारण अनन्याचा पेपर होता आणि तिच्या पप्पांचंही ऑफिसचं काम होतं. त्यानंतर अनन्या उठली, तिलाही रेडी करून घेतलं. त्यानंतर अद्विराला अंघोळ वगैरे घालून तिचंही आवरलं आणि त्यानंतर मीही रेडी झाले, कारण आम्हाला जायचं होतं रेल्वेने. आणि रेल्वे स्टेशनला पोचलो. असं वाटलेलं की ट्रेन मिस होती की काय, कारण 5 मिनटं अगोदर गेलो, परंतु तरीही वाटत होतं की ट्रेन मिस होईल की काय, कारण उशीरही झालेला आम्हाला तितकाच. त्यानंतर रेल्वेचं तिकीट वगैरे काढलं आणि 5 मिनटात ट्रेनही आली. आणि अद्विराचा हा ट्रेनचा पहिलाच प्रवास आहे, कारण याच्या आधी तिला मी कधीही ट्रेनमध्ये आम्ही बसवलेलं नव्हतं. त्यानंतर ती ट्रेनमध्ये झोपी गेली आणि दौंडचं स्टेशन आल्यानंतरच तिला मी उठवलं. त्यानंतर माझे सासरे आम्हाला घ्यायला आले होते. आम्ही ब्रिज चढेपर्यंत ते ऑलरेडी ब्रिजवर येऊन उभा होते. त्यानंतर आम्ही घरी पोहोचलो. तर आमच्या आईंची पोळ्यांची तयारी चालू होती, कारण सण म्हटलं की पुरणपोळीचा नैवेद्य आला आणि पाहुणेही घरी येतात, त्यामुळे त्यांनाही जेवण वगैरे करावं लागतं. पहिल्या दिवशी जे कोणी येतील तर त्यांना आपण पुरणपोळीचाच स्वयंपाक करतो आणि गावातल्या देवांनाही पुरणपोळीचा स्वयंपाक म्हणजे नैवेद्य पुरणपोळीचेच केले जातात. गेल्यानंतर आम्ही मस्त फ्रेश वगैरे झालो. त्यानंतर स्वयंपाकाला लागलो. आईने बऱ्यापैकी स्वयंपाकाची तयारी करून ठेवली. एकाला दोघी असले की स्वयंपाकही पटपट होतो आणि 10-15 जणांचा स्वयंपाक करायचं म्हटलं की वेळही तितकाच जातो. त्यानंतर इथे मी नैवेद्य वगैरे लाटून घेतले आणि आईने तोपर्यंत मला भज्याची जे काही पीठ आहे ते करून दिलं. त्यानंतर कुरडई तळून घेतली आणि त्यानंतर भजी वगैरे तळून घेतली, कारण वेळ इतका पटपट जात होता ना की जितकं आपण तयारी करू तितकी कमी पडती की काय असं वाटत होतं. त्यानंतर पोळ्या वगैरे करायला घेतल्या. आईने 5-6 पोळ्या भाजल्या आणि मी लाटून दिल्या. त्यानंतर त्यांचे भाऊ वगैरे आले होते, त्या त्यांच्यातच गप्पा मारत बसल्या. त्यानंतर पुरणपोळीचा स्वयंपाक म्हणजे ज्या पोळ्या राहिल्या होत्या त्यानंतर मी सगळ्या काही करून घेतल्या. घरात पाहुणे आले की त्यांनाही वाटं लावणं, त्यांच्यासंग बोलणं हे आपलं चालूच असतं. त्यानंतर अंघोळ वगैरे काढली आणि संध्याकाळी आमच्या ताई वगैरे आल्या होत्या. ह्याच आमच्या खऱ्या मुराळकी आहेत आमच्या घरच्या, कारण ह्या आले की आमच्या यात्रेलाही तितकाच उत्साह येतो. त्यानंतर आम्हीही रेडी झाले, अद्विरालाही रेडी केलं आणि आईंलाही मस्त अशी काठापदराची साडी वगैरे घातली. त्यानंतर गावात जायचं होतं, म्हणून देवाचे नैवेद्य वगैरे सगळं काही भरून वगैरे ऑलरेडी तयार करून ठेवलं, कारण नंतर धावपळ नको, कारण एकदा साडी घातली की मग कामही मला पटपट होत नाही आणि बाकीच्याही गोष्टी बऱ्याच असतात करण्यासारख्या, त्यामुळे त्याही ऑलरेडीच करून घेतल्या होत्या. त्यानंतर आम्हाला दादांनी गावात नेऊन सोडलं आणि आईंचं दंडवटाचा टाईमही झाला होता, कारण गावात पोहोचल्यानंतर भरपूर सारी गर्दी कमी झाली होती. असं वाटलेलं की गर्दी असेल, पण बिलकुलही गर्दी नव्हती. त्यानंतर आमच्या गावातलं जे घर आहे तिथून आमच्या आई दंडवट घेतात, तो मंदिरापर्यंत दंडवट घेतात आणि पूर्ण मंदिराला दंडवटाचा राऊंड दिला जातो आणि त्यानंतरच आतमध्ये आई जातात आणि नैवेद्य वगैरे ठेवतात. त्यानंतर अनन्या आणि तिचे पप्पाही आले होते आणि आईंनी पूर्ण असं दंडवट घेतलं. त्यानंतर गर्दीही नव्हती, कारण प्रत्येक वेळेस काय होतं गेलं ना की खूप सारी गर्दी असते आणि मग रेटारेटी चेंगराचेंगरी हेच काम चालू असतं. देवही कुठे पळून जात नसतात, पण बायकांचं उगच असतं रेटून रेटून सगळं करायचं. त्यानंतर
मस्त आमचं असं दर्शन झालं, देवाला नैवेद्य वगैरे ठेवलं आणि आई इथूनच आता भैरवनाथाच्या मंदिरापासून अगोदर आईंनी भैरवनाथाच्या मंदिराचं दंडवत घेतलं. त्यानंतर भैरवनाथापासून मारुतीच्या मंदिरापर्यंत त्यांनी दंडवत घेतलं. त्यानंतर तिथेही त्यांनी दंडवताचा पूर्ण आईंनी मारुतीच्या मंदिराला ही पूर्ण राऊंडमध्ये दंडवत वगैरे घालून घेतलं. त्यानंतर पुढे येऊन आम्ही प्रसाद वगैरे ठेवला, म्हणजेच नैवेद्य वगैरे मांडला आणि मस्त आमचं दर्शन वगैरे झालं. आणि इथे संध्याकाळच्या पालखीची तयारीही चालू होती. तर छान मस्त असं पालखीला डेकोरेशन करून घेतलेलं होतं. त्यानंतर मुलींना पाळण्यात बसवलं. लास्ट इयरला आद्विर आमची 1च वर्षाची होती, त्यामुळे आम्ही तिला पाळण्यात वगैरे काही बसवलं नव्हतं. त्यामुळे यावर्षी तिने मस्त असं एन्जॉय केलं पाळण्यात बसायचं. आणि इथे ताईंच्या मुलींनी आणि माझ्याही मुलींनी खूप मस्त असं एन्जॉय केला. कारण मुलांना त्यांच्या वयाप्रमाणेच पाळण्यात बसवणं खूप गरजेचं असतं. जास्तही मोठ्या पाळण्यामध्ये रिस्क घेणं हे खूप रिस्की आहे, बसवणं खूप रिस्की आहे. त्यानंतर घरी पोहोचलो, पुरणपोळीचं जेवण केलं. आजचा हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा.